आणि ह्यो बरं घेतलाय 42,000चा ठेव बुल्ली कपाल थांबलोय आता आता काय होतंय काय ब्लॉग तुम्ही आता सकाळ झाली किती वाजले 7:06 झोपून हागून मुतून सगळं झालंय आंघोळ बिंघोळ करून आता निघायचंय सगळे रेडी आहेत सांगा रे निघणार आहे चलो आता निघणार आहे आकडे आलेली आकडे थोड्या वेळात निघणार डायरेक्ट वाराणसी गाठायचं मग तिथून पुढं काय ते तुम्हाला कळवतो धन्यवाद आणि ह्यो बरं घेतलाय 42,000चा ठेव बुल्ली कपाल थांबलोय आता आता काय होतंय काय ब्लॉग तुम्ही बाहेर खूप थंडी आहे तुम्हाला ट्रेडिंग हाशेल घेतो भेंचो 2 तासात एवढे पैसे 4 तासात एवढे पैसे एवढं जर सोपा असं भेंचो प्रत्येक जण कंपनी झाटे केली असते काय एवढी सोन्यासारखी कंपनी सोडली त्यांनी मग काम सोडून दिलं होतं आमच्या घरचं काम सोडली. गुड मॉर्निंग असं तू सांगतात त्याला आम्ही येडे झालो म्हणतो इथं नादात खोळ्याला वाटायचं सगळे याला बोलत आहे कुणाल भाऊ ब्लॉगर चालू आहे हा हा ऐकेल तो कुणाल कुठला इकडे दे आवळा सुपारी सगळं विषय भाऊ बद्दल चालू आहे आता सध्या भावाला शिव्या पडत आहे भाऊनी जॉब सोडलाय जॉब सोडला नाही जॉबला लात मारले लात कंपनी मेरे कंपनी मेरे लवडे पे बाबा हो चलो जायचं कसं ते बघा सगळं पांढरं गुड मॉर्निंग भावांनो आज आपण थांबलोय मेहरम काय रे हॉटेलचं ना मेहरम मेहरम या हॉटेलमध्ये हॉटेल मेहर काय काय समजावू दे राहिलं ना बस हॉटेल रिवापासून 50 किलोमीटर कमी आहे जेवण केलं तरी 50 किलोमीटर भूल जाता है तुमची आई घालायला लावलं ग बसान जरा लावणं अरे झाट्यानो जरा ग बस की आई ए काय शूटिंग स्पीड SD कार्ड स्पीड स्लोईंग काय नाही ते चालू झालेलं लावड्या गुड मॉर्निंग भावांनो तर आत्ता वाजले सकाळचे 7:30 आणि आम्ही थांबलोय मेहरम या हॉटेलमध्ये मेहरम नाही रे मेहरा जाऊ दे कोणतं का असं हॉटेलमध्ये हॉटेलची रूम एकदम क्लास आहे हे बघू शकताय आपला ओमकार भाऊ भोगन सध्या झोपेतून उठून आता तयार आहे उठलोय सगळे तयार आहे. आणि हा आमचा कुणाल भाऊ मस्के झोपेत आहे FT ट्रॅव्हलर चे मालक आम्ही सगळे तयार झालोत परत पुन्हा एकदा कमीत कमी 250 किलोमीटर कव्हर करायचे आज त्यानंतर सगळं रेडी बाहेर आपण बघूया बाहेर आय थिंक भरपूर थंडी आहे इथं धुकं बघा काय रे प्रचंड धुकं धुक्यात रस्ता आहे का रस्त्यावर धुका आहे ते समजत नाही सुद्धा दिसत नाहीये अवघड होणार आहे जायचं की नाही ठरवायला लागणार आहे इथून कारण भरपूर धुक आहे पण हॉटेल भाऊ एक नंबर आहे अशा तऱ्हेने सकाळ सकाळी मित्रांच्या तोंडून शिव्या खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात एकदम कडक झाली आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आपल्या जर्नीचा डे 3 आणि आता आपण निघणार आहोत MP बॉर्डरवरून वाराणसीच्या दिशेने थेट. तर आत्ता आपण निघालो आहे हॉटेलवरून आणि तुम्ही वातावरण बघू शकताय. एवढं धुकं, आता जवळपास 9 वाजले असतील आणि एवढं धुकं आहे. या धुक्यामध्ये गाडी जास्त पळवता पण नाही येणार, त्यामुळं 60च्या स्पीडनं गाडी हळूहळू म्हणलं जोपर्यंत जाता येते तोपर्यंत जाता येईल आणि धुकं कमी झालं की परत गाडी पळवू. वरून UPमध्ये असल्यामुळे कधी गाई आणि कुत्रे गाड्यांच्या मध्ये येतील सांगता येत नाही, त्यामुळं हळू चालवलंच बरं. त्या थंडीने एक वेगळीच फाटून हातात आली आहे.
वरून UPमध्ये मी पहिल्यांदाच आल्यामुळे मला वाटतं इथं जवळपास टेम्परेचर 10च्या खालीच असणार. हे धुकं बघून तर तुम्हाला कळतच असेल. वरून पहिल्यांदाच एवढं धुकं मी कुठं बघितलं असेल. त्यामुळे थंडीचं काय खरं नाही बाबा इथं. त्यात वाटलेलं लवकरात लवकर वाराणसीला पोचता येईल. 250 किलोमीटरच राहिलं होतं. पण जसं जसं तुम्ही डेस्टिनेशनच्या जवळ जाताय जेवढं कमी किलोमीटर राहिलं असते ना ते पण जास्त वाटायला लागते. वरून धुक्यामुळे जास्त स्पीडमध्ये चालवता येत नाही. त्यात भाऊ मागच्याला सांगितलेलं मागं बसून नको राहू व्हिडिओकडं. भाऊनी मग का मला लईच मनावर घेतलं आत्ता अर्धी जर्नी झाल्यावर. आता परत चहा प्यायला थांबलेलो आहे. अजून वाराणसी 200 किलोमीटर आहे इथून. आता चहा पिऊन परत निघणार. तोपर्यंत थोडी गरमी डोक्यानं पाठवून हातात आली होती, म्हणून थांबून जरा चहा पिऊ आणि मग परत निघू. 200 किलोमीटर राहिलेले बघा रे भाऊ पाहिलं. चहा पिऊन निघू परत. 200 किलोमीटर कंप्लीट करू. वाराणसीला पोहोचल्यानंतर मग परत कळवतो. कुन्नू रडतो का रे? मम्मीची आठवण लागली हा? ए रडतोय काय? आता एकदम मुख्यमध्ये चहा बिस्किट खाऊन झाले आणि परत आपण निघाले. आणि आता जवळपास वाजलेत 1 आणि धुकं तुम्ही बघू शकताय. जेव्हापासून स्टार्ट केलं होतं तेव्हापासून धुकं येते, कंटिन्यू धुकं आहे. धुकं काही सपनाच झालं. आता पोचायला किती टाईम लागतो आहे काय माहीत, कारण हे धुकंचं पण कमी होत नाही तोपर्यंत पळता येत नाही. म्हणून धुकं काही कमी होणार नाही असं वाटत आहे. आता आलोय, आता ब्रेक घेतलाय प्रत्येक. आता वाराणसी 150 किलोमीटर जवळपास राहिला असेल. गाडी चालून चालून आज तरी 3रा दिवस आहे. लय दम भरलाय. आणि व्ह्यू बघा. सगळीकडे धुकंच धुकं आहे. धुक्यात काय दिसत पण नाही. मी फिरायला आलोय. कोहरा आहे कोहरा. आत्ता आहे आपण जवळपास मला वाटतं तिथून 100-1 किलोमीटर कवर केला असत. आणि इथल्या चिमण्या बघा वीटभट्टीच्या वेगवेगळ्या चिमण्या होत्या. अशा पहिल्यांदाच बघितल्या. आता आपण जातोय जवळपास मिर्झापूरच्या एकदम जवळपास, मला वाटतं बॉर्डरवरून जात असेल. आणि मिर्झापूरवरून आलो आहे म्हणल्यावर मुन्नाबाई याला भेटायचं होतं, पण त्यांची विकेट पहिलाच पडली आहे. त्यामुळं राहू दे, प्लॅन कॅन्सल केला. तिथून परत आपण तराट निघालो आहे वाराणसीच्या दिशेने. एक गोष्ट आहे सांगायला, जेव्हापासून नागपूरवरून निघालो आहे ना तेव्हापासून खड्डे हे नाव काहीच विसरले मला तर वाटते. जवळपास 2 दिवस झाले असतील नागपूरवरून चुकून. फक्त रेवाला मला वाटतं एक खड्डे भेटले असणार. बाकी सगळ्या जागेवर रस्ते असे एकदम गुळगुळीतच. खड्डे तर काही दिसलेच नाही मला कुठं. आणि महाराष्ट्रापेक्षा तर मला वाटतं इथले रस्ते 1 नंबर आहेत. रस्त्यांच्या विषयी आपण 10पैकी 10 स्टार देऊ शकतो UPला तर. रस्ते असे तर नाही बघा कुठं एवढे चांगले रस्ते. त्यात प्लॅन तर ठरला होता लवकरात लवकर वाराणसी पोचायचं. पहिला जाऊन काळभैरवचे दर्शन घ्यायचे, कारण उद्या आपलं काशी विश्वनाथमध्ये आपली आरती बुक आहे. पहिला दर्शन घ्यायला लागतं काळभैरवांचं, त्यानंतर मग काशी विश्वनाथ यांचं दर्शन घ्यायचं असतं. त्यामुळं लवकरात लवकर पोचू म्हणलं, पण तू काय ऐकलं नाही. आता तरी जरा कमी आले. आता बघू, आता जरा पळू. लवकरात लवकर पोचण्याचं मला वाटतं तिथं पोचता 3 वाजतील निवांत, कारण टाईम तर लई झाला आहे. लेट पण तेवढंच झालेलं आहे. आता लवकरात लवकर पळू आणि तिथं लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करू.
फायनली पण जी एवढे 3 दिवस गाडी चालवण्याचं फळ आपण आज भेटलो आहे. तर जवळपास 4:30 वाजले आहेत आणि आपण पोचलोय वाराणसी, बनारस, काशी एकच आहे. इथं पोचल्या जेवढा आनंद झालाय मनाला की एवढी मेहनत केली त्याचं फळ आज भेटलंय. तर पहिला जायचं काशीमध्ये कुठं तर रूम बघायची. रूम बघून झाल्यानंतर पहिला आपण काळभैरवचे दर्शन घ्यायला जायचे, कारण टाईम आपल्याकडे जास्त नाही आहे. त्यामुळे जे काय ते पटकन केलं पाहिजे लवकर, कारण लई लेट झालाय. आता दुपार झाली असेल तरी पण गरम तर काय होतच नाही, कारण सूर्यदेव तर काय धुक्याच्या मागे लपलेलेच आहेत, बरं बघू शकताय तुम्ही. त्यामुळं तर गरम तर काय होईना, थंडीच वाजल्या दुपार वाजल्या. आता इथं आल्यावर एक गोष्ट तर कळाली, इथं पण असे प्रो रायडर सगळीकडेच भेटून जातात आपल्याला. भाऊ एम टीला बरं आहे. आता आमची एम टी पुढे आहे. याची थोडी मला वाटते निऑन कलरमध्ये छपरीवाली. कलरच नाही आवडला मला त्या एम टीचा. ब्लॅक एक नंबर वाटते. त्यात आपल्याकडे जसं रिक्षा असतात तसं या ई रिक्षा इथले काय ते वाढीव लोक ई रिक्षावाले कसेही कुठेही टर्न घालणार, कुठेही घालणार, मध्ये ई रिक्षा आणि इथं हातगाडी हे लई चालवते तिथं. मला वाटतं आपल्यासारखे नॉर्मल रिक्षा इथं जास्त नसतात दिसत. त्यात अनेक गोष्टीवर असं येते. भाऊनी ट्रिपवर जायच्या आधीच सांगितलं होतं की चुकूनही कोणी लायसन विसरू नका, आधार कार्ड, पॅन कार्ड, बिन कार्ड सगळं घ्या, इन्शुरन्स सगळं काढा, PUC काढा. आणि जोपर्यंत राईड केली आहे चालू तोपर्यंत आता वाराणसीमध्ये पोचलोय. एका ट्रॅफिक पोलिसवाला नाही थांबवलं नाही. म्हणजे आम्ही एवढं प्लॅनिंग केलं, एवढं सगळं कागदपत्र म्हणजे सगळे काढून ठेवले होते, त्याचा काय उपयोगच नाही झाला. वरून इथं पण पोलिसवाले बघायला भेटतच नाही. त्यामुळे आमची प्लॅनिंग तर 100% केली होती, पण त्याचा वापर कुठं झाला नाही, ते एक वाईट वाटले. फायनली आपण 3 दिवसाची जर्नी पूर्ण करून शेवटी आपण पोचलोच आहे आपल्या ड्रीम लोकेशनमध्ये, वाराणसी, काशी किंवा बनारस. आणि ह्या जागेवर आल्या असं एक वेगळीच फील आली. त्यानंतर 3 दिवस गाडी चालवण्याचं फळ आज भेटले. त्यामुळं हे सांगू शकत नाही की किती असं एन्जॉय केलं हे 3 दिवसाला. आणि 3 दिवस एन्जॉय केल्यानंतर आज आपण येऊन पोचलो आहे वाराणसीमध्ये. त्यात नशीब एवढं खराब आहे, जेव्हा कॅमेरा बंद असते तेव्हा काय ते विषय होते. आत्ता जस्ट जेव्हा कॅमेरा बंद होता तेव्हा पोलीसवाला आला, स्वतः येऊन धडकला आणि वळून माझ्याकडेच बघतोय रागानं. त्यात भाऊ कॅमेरा त्यानं बघितला असं हेल्मेट म्हणून गेला, नाही तर आल्या आपली बोनी झाली असती. त्यामुळे नशिबाची एल लागलेली तर आहेतच. त्यावरून तुम्ही नोटीस करा, इथं लोक आहे ना आरशे असे आतमध्ये, गाडीचे सगळे आरशे आतमध्ये करून चालत होते. त्यामुळे इथं आहे ना काय ते कडबीट असे मारतात, आणि गाडी जरी असली तरी गाडीला घासून पुढे चालले जातात. त्यामुळे इथलं सगळे हेवी रायडर भरलेले आहेत, एकापेक्षा एक. आणि लोकांना किती पण हॉर्न दिला ना तरी ते सरकणार नाही, असं चालणार जसं त्यांच्या बापाचा रस्ता आहे बघा. त्यात असे लोक आहेत ना, तेव्हा अरे जिथं जाईन तिथं भरलेलेच आहेत.
तर अशा लोकांची कमी नाही आहे दुनियामध्ये. त्यामुळं आपल्यालाच काय ते एकदम सावधान होऊन चालवायला लागते. कारण असले लोक कधी मध्ये येतील, गाडीला धडकतील आणि मलाच मारतील वरून. त्यामुळं आपण आपली सेफ्टी घेतली पाहिजे, सेफ्टीची काळजी केली पाहिजे. आणि आता हाच एरिया होता काशी विश्वनाथ मंदिरचा, हा मेन एरिया आहे. त्यामुळे इथं गर्दी जी असते. आणि आपण हॉटेल आता इथंच बघणार आहोत. हॉटेल हुडकायचं तर चालू आहे. लोक पुढे गेलेले हॉटेल बघून. हॉटेलपाशी थांबलेला आहे एक, वर जाऊन चौकशी करून. पण इथं रेट पण जास्तच आहे मला वाटतंय. जवळपास एक दिवसाचे 5,000-5,500 रुपये सगळे मागत आहेत. त्या तिथं जबाब आले त्या ऑप्शन जवळपास 3 ते 4 वाड्या बघून झालेले आहेत. त्यामुळं इथं मणिकर्णिका घाट मला वाटतं त्याच्याच फेमस आहे. मला वाटतं लांब लांबून इथं डेड बॉडीज येत असतील जळण्यासाठी. कारण इथं ज्याला जाळलं जातं त्याला मोक्ष प्राप्त होतो असं म्हणतात. त्यामुळे इथं मला वाटतं पूर्ण UPच्या सगळ्या डेड बॉडीज इथे येत असतील. त्यामुळे ते पण एक मस्ट विजिट प्लेस आहे. आपण काळभैरवचं दर्शन झाल्यावर तिथंपर्यंत जाऊन या आणि बघूया तिथलं रियालिटी काय आहे. तेच आहे आपलं हॉटेल. जवळपास 2200 रुपयामध्ये भेटलं आहे. 2200 रुपये पर डे. मंदिराच्या जवळपास 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळं आता फ्रेश होऊया आणि पहिला आपण काळभैरवचं दर्शन करायला जायचं आहे. त्यामुळं ब्लॉग पूर्ण मी केला असता पण लई टाईम लागेल आणि व्हिडिओ पण लई मोठा झाला असता. त्यामुळं सेकंड पार्टमध्ये व्हिडिओ काढू आणि इथंपर्यंतच व्हिडिओ थांबू आता. बाकीचं सगळं पुढच्या पार्टमध्ये घेतो.